आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आज घडीला आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे। तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर अनेक सरकारी कामे, सरकारी योजनांचा लाभ घेताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। विशेष म्हणजे आधार कार्ड वरील नाव, पत्ता यावरून तुमची ओळख ठरवली जाते। त्यामुळे तुमच्या आधार कार्ड वरील सर्व माहिती वेळोवेळी अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांचे काही पैसे वाचणार आहेत। आधार जारी करणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड मधील ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी आकारली जाणारी फी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। महत्त्वाचे म्हणजे ही लागणारी फी काही महिन्यांसाठीच माफ करण्यात आली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। त्यामुळे आता आधार कार्ड मध्ये ईमेल आयडी लिंक करू इच्छिणाऱ्या किंवा जुना ईमेल आयडी बदलू इच्छिणाऱ्या आधार कार्ड धारकांना 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही। सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोबाईल ऍप द्वारे ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी 75 रुपये फी अर्थात 75 रुपये शुल्क आकारले जाणार नाही। सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी आधार धारकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आपली ईमेल आयडी अपडेट करता येणार आहे। आता पाहू आधार कार्ड मध्ये ईमेल आयडी लिंक करणे का महत्त्वाचे आहे। आधार कार्डशी संबंधित महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळतात। आधार मधील बदल आणि अपडेटची माहिती थेट ईमेल आयडी वर तुम्हाला प्राप्त होते। ऑनलाईन सेवांचा वापर अधिक सोपा व सुरक्षित होतो। आधार पडताळणी संदर्भातील अलर्ट त्वरित तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर मिळतात। डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकता वाढते। ही मोफत सवलत 31 डिसेंबर 2026 पर्यंतच राहणार आहे। त्यामुळे ज्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये ईमेल आयडी अपडेट करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।